तर किरीट सोमय्या यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस उपायुक्तांची भेट घेतली आहे। सिल्लोडमध्ये बोगस जन्म प्रमाणपत्र घेणाऱ्या 196 लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर 386 लोकांनी आधार कार्डवरती जन्म प्रमाणपत्र त्यांचं बनलं होतं तेही रद्द करण्यात आलेलं आहे। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ही माहिती दिली। बोगस अपात्र बांगलादेशी लोकांवर कारवाई सुरू झाली आहे। आज सकाळी मी सिल्लोडला गेलो होतो, तिथे 196 लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि त्याचबरोबर 386 लोकांचे त्यांनी फक्त आधार कार्डच्या आधारावर फसवणूक करून जन्म प्रमाणपत्र मिळवले होते, तेही रद्द करण्यात आले आहे। तर भ्रष्टाचारासाठी मुंबई मनपा निवडणुकीत महायुती करण्याचा निर्णय आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांची टीका पाहायला मिळते। गरज सरो वैद्य मरो अशी भाजपची स्थिती असल्याचं सकपाळ यांनी म्हटलंय। 2029 मध्ये एकनाथ शिंदेंनाही भाजपा घरचा रस्ता दाखवेल असं सकपाळांनी म्हटलंय। इतर महाराष्ट्रभर बघितलं असेल आपण तर इतर महाराष्ट्रभर त्यांनी आघाड्या कुठे केल्या नाही सत्ताधाऱ्यांनी। मात्र आता मुंबई महानगरपालिकेचा मलिदा हा सामूहिक स्वरूपात हा गिळंकृत करता आला पाहिजे, म्हणून आता मुंबईच्या नावावर हे एकत्र होत असताना दिसतात आहे। तिथे टक्केवारी काहीतरी ठरलेली आहे आणि त्या टक्केवारीतून त्यांची युती झालेली आहे। गरज सर्व वैद्य मरो हे भाजपचं धोरण आहे। एकनाथ शिंदे साहेबांना देखील 2029 ला बाहेरचा रस्ता दाखवतील।